पहलगाम हल्ल्याची पहिली दृश्य एबीपी माझावर. बैसरन व्हॅलीत पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार, 40 ते 50 राऊंड्स फायर. लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती हाती. पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचल्याची माहिती. पाकिस्तानी दहशतवाद्याचा पहिला फोटो हाती. पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार करणारा क्रूर कर्मा कॅमेऱ्यात चित्रित. पहलगाममध्ये 8 ते 10 दहशतवाद्यांकडून हल्ला, तर पोलिसांच्या वेशातल्या 2 ते 3 स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याची सूत्रांची माहिती. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांवर भ्याड हल्ला, 26 जणांचा मृत्यू, 17 जखमी. नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या. जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 तर पनवेलमधील एकाचा समावेश. जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करणार. पथक पहलगाममध्ये पाहणी करणार. द रेझिस्टन्स फ्रंटनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावर सोडून पंतप्रधान मोदी भारतात. विमानतळावरच परराष्ट्र मंत्री, एनएसए यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चा, तर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीतही सहभागी होणार. गृहमंत्री अमित शहांकडून पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली, कुटुंबियांची विचारपूस, तर जखमींची भेट घेणार. थोड्याच वेळात पहलगाममधील घटनास्थळाचीही पाहणी. दहशतवाद्यांच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडेल असा धडा शिकवा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा संताप. धर्म विचारून पर्यटकांना मारलं तर हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर जाण्याचा सल्ला. पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी. सुरक्षेचे पोकळ दावे सरकारनं करू नयेत, राहुल गांधींची टीका, तर संजय राऊतांकडून राजीनाम्याची मागणी. लग्नानंतर काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या जोडप्यांवर दहशतवाद्यांचा हल्ला. पती गमावलेल्या नववधूचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ, तर कर्नाटकातील दाम्पत्यापैकी पतीवर गोळीबार. काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी. ठिकठिकाणी सुरक्षा वाढवली. दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या पर्यटनाला फटका बसण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त. अनेक पर्यटक आपापल्या राज्यात माघारी फिरण्यास सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.